तिथं नाव असलेल्या आडनाव असलेल्या लोकांना तिकीट देणे ही काही त्यांची मक्तेदारी नाही. याचा अर्थ विकास कोणाचा झाला हे जनतेला माहीत आहे. जनता ही ज्ञात आहे. जिल्ह्यातील राजकीय सत्ता केंद्र असलेलं हे चिखली आणि चिखली शहरातील ही नगरपालिका याकडे पाहिलं जातं. त्यामध्ये चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी जे उमेदवार जे उभे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्राध्यापक निलेश गावंडे आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही आता उच्च शिक्षित आहात, प्राचार्य आहात, प्राध्यापक आहात आणि तुम्ही आता या निवडणूक रिंगणामध्ये व्हाल. कोणते विजन घेऊन तुम्ही नागरिकांसमोर जाणार आहात? या चिखली शहरात आपण पाहत असाल आरोग्याची समस्या प्रचंड आहे. आपण पाहत असाल चिखलीतून साफसफाई, नाली स्वच्छता, प्रचंड डासांचा प्रादुर्भाव या चिखली शहरात झालेला आहे. आपण मोठे मोठे ठेके देतो परंतु स्वच्छताही करून घेत नाही. हे प्रथम प्राधान्य राहील. आणि नियमित आणि स्वच्छ पाणी हा सुद्धा एक दुसरा माझा मानस आहे की बऱ्याच वर्षापासून पाणी आहे परंतु पाणी मिळत नाही या चिखलीकरांना. कारण पेनटाकळीहून पाणी येते, तिथे प्रचंड पाणी आहे, पाण्याचा साठा आहे, परंतु चिखली शहराला ते पाणी भेटत नाही. ते सुद्धा हे नियमित पाणी भेटले पाहिजे आणि स्वच्छ पाणी भेटले यासाठी माझा प्रयत्न राहील. गेल्या कित्येक वर्षापासून या चिखली शहराला 15 ते 20 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो. अद्यापर्यंत पाणी नियमितपणे आहे. पण सत्ताधारी आमदार जे आहेत त्यांनी सांगितले की सगळ्यांना आम्हाला पाणी देतो आम्ही. पूर्ण विकाससुद्धा सध्या चिखली शहरात झालेला आहे. काय खरं झाला आहे विकास त्यांचा? आता त्यांनी सांगितलं पण हा विकास झाला आहे का? आता जर जनतेचा खरंच विकास झाला असता तर जनतेने त्यांना भरभरून मतं दिली असती. मागच्या वेळेससुद्धा आपल्या विधानसभेत 5,000 मतांनी ते चिखली शहरात मागे आहेत. याचा अर्थ विकास कोणाचा झाला हे जनतेला माहीत आहे. जनता ही ज्ञात आहे आणि जनता ही आपल्याला सतत पाहत असते की हे काय करत आहे. त्यामुळे याबद्दल बोलण्याचं तेवढंच माझं मत आहे. तुमचा शिक्षण विभागाशी शिक्षण क्षेत्राशी खूप जवळीक संबंध आहे. ज्या नगर परिषदेच्या शाळा आहे चिखली शहरामध्ये त्या आता भकास पडत चाललेल्या आहेत. गोरगरिबांचे विद्यार्थी तिथे शाळा शिकायला येतात. त्यांच्यासाठी काही तुमच्यापुढे काही एक मोठं अभियान किंवा एखादा उपक्रम असेल? तेच की गोरगरिबांच्या मुलांसाठी स्मार्ट क्लासरूम असल्या पाहिजे. इतर CBSE स्कूलप्रमाणे त्यांना CBSE पॅटर्न असला पाहिजे. कारण ते शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना बाहेर एवढी ट्युशन फी भरणे शक्य नाही. त्याच्यामुळे ह्या चांगल्या नगरपालिकाच्या शाळा बनवणे हा सुद्धा माझा मुख्य हेतू राहणार आहे. यामध्ये एक मोठं प्रकरण चिखली शहरामध्ये गाजले की जे चिखली शहरातली जी डेव्हलपमेंट आहे ती कुठेतरी भ्रष्टाचाराच्या किनार लागलेली आहे. त्यामध्ये लेआउट असतील बरेचसे बेकायदेशीर झालेले आहे. या संदर्भात आपलं कसं फोकस राहणार आहे त्यांच्याकडे? तसं पाहिलं तर प्रशासक होता. प्रशासक असताना कोणताही डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर नव्हता करायला पाहिजे. परंतु त्या काळातही डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला. त्यामध्ये प्रचंड लोकांना नगरपालिकेनं त्रास दिला. प्रशासक असताना हे घेण्याचा अधिकार किंवा एखादी कमिटी करण्याचा अधिकार किंवा नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपण करू शकत होतो. परंतु घाईघाईने सगळ्या या गोष्टी करणे आणि एका अधिकाऱ्याने हे गोष्टी करणे आणि नगरसेवक आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती मिळून आपल्या चिखली शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. हा हेतू परस्पर केलेला DPR डेव्हलपमेंट प्लॅन आहे. त्याच्यामुळे मी निश्चितच या गोष्टींना मानत नाही की आणि निषेधार्ह गोष्ट आहे की डेव्हलपमेंट प्लॅन हा जेव्हा नगरसेवक प्रत्येक प्रभागातून निवडून येतो आणि प्रत्येक याच्यातून सभापती होतो, नगराध्यक्ष होतो, या सर्वांना मिळून हा प्लॅन झाला पाहिजे मला असं वाटत होतं. चिखली शहर हे जिल्ह्यातील क्षेत्रफळामध्ये सर्वात मोठं शहर आहे. आजूबाजूच्या परिसरातील खूप चिखली शहरामधील नागरिकांचा सहभाग असतो, येणे जाणे असते. महिलांसाठी खास काय व्यवस्था करणार आहात चिखली शहरामध्ये जेणेकरून त्या महिलांना त्रास आता होतो? नाही, इथं कसं आहे की आपण पाहतो की फार वर्दळीचे रस्ते आहेत इथे. या वर्दळीच्या ठिकाणी आपण जसं की बस स्टँडपासून निघाले, DP रोडपासून निघाले, इकडे पारधीबाबांकडे गेले, पारधीबाबांच्या मंदिराकडे गेले किंवा आपण कुठेही गेलो तरी सार्वजनिक शौचालय महिलांसाठी हे चांगल्या प्रकारचे नाही, चांगल्या दर्जाचे नाही. हे फक्त बरेच गोष्टी अशा आहे की झाले परंतु त्याचं मेंटेनन्स कोणी केला नाही. त्यामुळे तसे शौचालय ते नष्ट झाली. ही सुद्धा बाब गंभीर आहे आणि या प्रामाणिकपणे या जर गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच टिकल्या असत्या असं मला वाटतं.
चिखली शहरामध्ये तुम्ही आता नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात, मैत्रीपूर्ण लढत होत आहे, भाजपा विरुद्ध काय असं, आणि त्यामध्ये काँग्रेसचा एक उमेदवार आहे. तुमची सरळ लढत कोणाशी होणार आहे? माझी निश्चित भाजपाशी लढत होईल. भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्याशीच लढत होईल. कारण मी पाहिलं की लोकांना एक सुशिक्षित उमेदवार आणि सुसंस्कृत उमेदवाराचं तिकीट हे कापणे हे काही आवडलेलं नाही आहे आणि पचनी पडलं नाही आहे. आणि विशिष्ट बहुजन समाजाच्या व्यक्तीचं तिकीट हे कापल्यामुळं आणि विशिष्ट व्यक्तींचं तिथं नाव असलेल्या आडनाव असलेल्या लोकांना तिकीट देणे म्हणजे ही काही त्यांची मक्तेदारी नाही. हे लोक हे निश्चित येत्या 2 तारखेला दाखवून देतील असं माझा ठाम विश्वास आहे. तर हे आपल्यासोबत प्राचार्य उच्च शिक्षित असलेले जे निलेश गावंडे आहेत ते आपल्यासोबत होते. त्यांनी स्पष्ट दावा केला आहे की या चिखली शहराचा विकास हा मोठा भक्कम केला जाईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी एक विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरामन सुनील मिरसा, मी संजय जाधव, साम TV, चिखली, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.